Cancer Healer Center, a new beginning. भर रस्त्यात नंगानाच केल्यानंतर गौरव आहुजाचा माफीनामा। मी केलेलं कृत्य चुकीचं, मनापासून माफी मागतो। गौरवसह मित्र भाग्येश येरवाडा पोलिसांच्या ताब्यात, दोघांवरही गुन्हा दाखल। पुण्यात नंगानाच करणाऱ्या तरुणाचे वडील पोलिसांच्या ताब्यात। गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्यानं सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे। मनोज आहुजाची प्रतिक्रिया। गौरव आहुजाच्या कृत्यानंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक। गौरवचे वडील मनोज आहुजाच्या क्रीम किचन बारमध्ये महिला कार्यकर्त्यांची धडक। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं। काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण, कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना एक खून माफ करा। महिला दिनाच्या निमित्त रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र। रोहिणी खडसे कोणाचा खून करतायत ते त्यांनी सांगावं। महिलांना एक खून माफ करण्याच्या रोहिणी खडसेंच्या मागणीनंतर गुलाबराव पाटलांचा सवाल। हरिणांच्या शिकारीचा आरोप असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी शिकारीचं घबाड। पोलीस आणि वन विभागाकडून वाळलेलं मांस जप्त। सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता। सतीश उर्फ खोक्या भोसले हरणाचं मटण सुरेश धसांना द्यायचा, टीपी मुंडेंचा गंभीर आरोप। मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीसांची टीपी मुंडे भेट घेणार। सतीश भोसले सारख्या विकृत माणसासोबत सुरेश धसांची ओळख। धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राजीनाम्याची मागणी करू, अंजली दमानी यांचा निशाणा। कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, सुरेश धस यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वैभवी देशमुखच्या जबाबात मोठा खुलासा। हत्याआधी संतोष देशमुख आणि आरोपी विष्णू चाटेमध्ये संवाद। लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता असं देशमुख विष्णू चाटेला म्हणाले होते। वैभवीचा तपास यंत्रणांसमोर जबाब। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बारामतीत मोर्चा। देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। कसबा चौक इथे सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा नेकनूरमध्ये मुक्काम। मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू। मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांचं खोदकाम। छावा चित्रपट पाहिल्यानंतर असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा। ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या ईशान्य मुंबई निर्धार शिबिर। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत संबोधित करणार। संघटना मजबूत करण्याच्या उद्देशानं निर्धार शिबिर। उद्धव ठाकरे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू। स्वतःचे पाय चिखलात माकले असताना दुसऱ्यांवर बोलू नये, मंत्री आशिष शेलारांची टीका। गुजरातमधील काँग्रेसचे अर्धे नेते भाजपमध्ये सामील। काँग्रेसच्या 20 ते 30 लोकांना काढायचं असेल तर काढून टाका। राहुल गांधींचा स्वतःच्याच पक्षातील नेत्यांवर निशाणा। महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना खास भेट। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। दुबईत उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम थरार रंगणार। चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताकडे संधी। Cancer Healer Center, a new beginning.